समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने तेथे दूषित झणी जडो देशी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने तेथे दूषित झणी जडो देशी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विठ्ठल टाळी वाजवा भजन माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भला समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती महायोग पीठे तटे भीमरत्यामुरम पुंडली कायदा तो मुनींद्रही समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यौषहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णं वयं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जयाचे ने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता घवे जीवेसी वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे मने रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरुचे पाय जे हृदय गिवसो निठाय एवढे भाग्य होय उन्मेषासी गाते श्रोत्याने पाहते चतुर विनोदे दुश्चिंते सुहंभावे पूर्ण ज्ञाते या सकळासी विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अफेर समचरण सरोजम सांद्र नीला बुधाभम जगदनिहित पाणी मन्ननम मन्ननानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदे धवल हासम विठ्ठलम चिंतयामि समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा अकारण करुणावरून आलय भक्तवांछा कल्पतरू जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा महाराष्ट्रातील सकल साधू संत भगवान पंढरीनाथांच्या कृपाशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्वयंवर मंगल कार्यालय विठ्ठल विठ्ठल सगळ्यात मोठी अडचण अशी आहे एकादशी दिवशी सेवा दिल्या हे गावातले माणसं आहेत सगळे कुठं गेलाव कारण आज अश्विन शुद्ध एकादशी आहे आणि एकादशीचे प्रत्येक गावोगाव कीर्तनाचे भजनाचे कार्यक्रम असतात आणि मग सगळ्यात अगोदर जबाबदारी असते त्या गावातल्या कीर्तनकाराची कोण आलं याच्यापेक्षा कोण आलं नाही याच्याकडे सगळ्यात जास्त लक्ष असतं विठ्ठला असो प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या या पवित्र पावन धाराशिव नगरीमध्ये गेली 21 वर्षांपासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सोहळा हा नामयज्ञ याही वर्षी 21व्या वर्षी अगदी थाटामाटामध्ये भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला हा नामयज्ञ याही वर्षी अश्विन शुद्ध एकादशी या आपल्या प्रतिवर्षाच्या तिथीला बागल परिवार आणि या परिसरातील सर्व गुणीजन सुज्ञ मंडळी आपल्या सर्वांच्या सहयोगातून वैकुंठवासी हरिभक्तीपरायण अशोकरावजी बागल साहेब यांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य परमादरणीय गुरुवर्य भारत महाराज कोकाटे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सोहळा याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होतोय। खरं तर बोलण्यासारखं खूप आहे पण वेळेची मर्यादा आहे। शहरातली कीर्तनाची सेवा आहे आणि मग वेळेचं बंधन पाळावं लागतं। पहिला दिवस आहे, सेवा वेळेत सुरू झाली आहे। वक्त्याचं प्रधान कर्तव्य आहे की सेवा वेळेत सोडण्याचं काम। त्याच्यामुळं जास्त विस्तार करणार नाही, परंतु धाराशिव नगरीमध्ये संत नरहरी महाराज मंदिर असेल, बागल परिवाराचा हा स्वयंवर मंगल कार्यातला उत्सव असेल, भवानी चौकातला महादेव मंदिरातला उत्सव असेल आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान मंदिरातले उत्सव, या सगळ्या उत्सवाला आपल्या धाराशिव नगरीमध्ये परम आदरणीय हरिभक्तीपरायण भारत महाराजांच्या प्रेरणेतून माझ्या अनुभवात तरी मला जसं आकलन झालंय, संप्रदायामध्ये जवळपास 10वी नंतर
किंबहुना त्याही अगोदर 8वी 9वीच्या वयामध्ये त्यावेळेपासून शहरातली सांप्रदायिक परिस्थिती माझ्या लक्षात आहे. किंबहुना ज्ञानेश्वर मंदिरातील मूर्ती प्राण प्रतिष्ठेची जी मिरवणूक होती, मला वाटतं 93ची ती मूर्ती प्राण प्रतिष्ठा, तोही प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आजही तसा दिसतोय. अशा धाराशिव शहरातल्या सांप्रदायिक सर्व कार्यक्रमाचे साक्षीदार मी पाहत आलो की धाराशिव शहरांमध्ये फार मोठी महाराष्ट्रातील उत्तुंग उंचीची साधक मंडळी धाराशिव शहराला जर कोणामुळे लाभले असतील तर खऱ्या अर्थानं आदरणीय महाराजांचं नाव अग्रभागी आहे की त्यांच्यामुळे धाराशिव शहरांमध्ये फार नामांकित कीर्तन. खरं माझं परम भाग्य आहे. महाराज नरहरी महाराज मंदिरामध्ये जगन्नाथांना पवारांची कीर्तनं श्री गुरु महाराजांनी त्यावेळेला घ्यायची आणि आम्ही ती 4-4 वर्ष सलग ऐकलीत. हे आमचं भाग्य. आणि असे पारमार्थिक क्षेत्रातलं फार नावाजलेलं व्यक्तिमत्व सर्व शहराला समावेशक धरून आजही मी पत्रिका वाचली, पत्रिका पूर्ण वाचली आणि पाहिलं तर प्रवचन सेवा ज्या दिलात त्याच्यामध्ये संत चरित्र दिलंय, फार सुंदर नियोजन आहे. आणि त्या संत चरित्रामध्येही महाराजांचं नाव नाही. महाराजांनी व्यासपीठामध्ये पाहिलं तिथेही आमचे अनंत महाराज बावकर यांच्याकडे व्यासपीठ आहे. काही गुणीजन कलाकार मंडळी पाहिली, ते आमचे हरिभाऊ महाराज आहेत, प्रमोद महाराज आहेत, लक्ष्मण महाराज आहेत, ही सगळ्या महाराज मंडळींची यादी आहे. आणि पाठीमागं सहयोगी मंडळी आहेत सगळे. आणि तिथं मार्गदर्शक म्हणून महाराजांनी अगदी स्वतःकडे फक्त मार्गदर्शन घेतले. खरे तर अत्यंत उत्कृष्ट भागवत करतायत. परंतु जैसा स्वभाव माय बापाचा अपत्य जरी बोले बोबडी वाचा अधिकचे संतोष तयाचा आधी आधी. हे विठ्ठल खरं सांगू का, दुसऱ्याला मोठं म्हणायला स्वतःचं अंतकरण मोठं असावं लागतं. आम्ही एवढे मोठेही झालो नाही, परंतु महाराजांचा मोठेपणा आहे, भैयांचा मोठेपणा आहे, बागल परिवारांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत की संप्रदायाच्या बाबतीमध्ये मंगल कार्यालय अगदी सर्वांना मंगलच मनाने दिलेलं असतं. आमचे प्रीतम भाई आहेत, गौरव भाई आहेत, दुसरे अजून त्यांचे भाऊ आहेत निलेश भैया. या तिन्ही बंधूंना बागल परिवारांमध्ये लहानपणापासून मी पाहत आलो की ही सांप्रदायिक वृत्ती आणि या सांप्रदायिक वृत्तीनं या परिसरांमध्ये सुंदर अशा प्रकारचं एक सांप्रदायिक वातावरण निर्माण करण्यामध्ये फार मोठा मोलाचा वाटा या परिवारांचा आहे. आणि या परिवारांच्या वतीनं यावर्षी सुंदर अशा प्रकारचं हे भगवत चिंतन रूपी आयोजन करण्यात आलं. आणि या आयोजनामध्ये पहिला दिवस माझ्याकडे दिलाय. आता निवड कशी झाली, का झाली, कोणी केली याच्याबद्दल आता मला काही कल्पना नाही. परंतु जी संधी आली त्या संधीचं सोनं ज्याला करता येतं तो जीवनामध्ये यशस्वी होत असतो. विठ्ठला मोठ्या मनानं आज या ठिकाणी भगवत चिंतन रूपी सेवा तुम्ही माझ्याकडे सुपूर्त केली. अगदी 1 तासाभरांमध्ये जगद्गुरु तुकोबरायचा अभंग पाहायचा आहे. या सेवेसाठी महाराष्ट्रातील ही दिग्गज मंडळी, महाराष्ट्रातील गायनाचार्य, संगीत विशारद, हरिभक्तीपरायण आमचे हरिभाऊ महाराज काळे, ज्यांना 20-25 वर्षांपासून ऐकत आलो, आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील 2012 मधील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी म्हणून जे पास झाले ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य वैकुंठवासी गुणवंत बाप्पा माने, माझं आवडतं व्यक्तिमत्व.
त्यांचे चिरंजीव आमचे हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज, अगदी महाराष्ट्रामध्ये तयार मृदंग आहे, जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. आणि अल्पावधीमध्ये आपल्या धाराशिव शहरामध्ये संगीत संकुलन ज्यांनी सुरू केलं ते आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य लक्ष्मण महाराज जगताप आणि आमच्या गौरव भैयाचा मुलगा, तोही फार सुंदर मृदंग. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे वाघोलीचे आकाश महाराज, काय आकाश महाराजांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे, करावं तेवढं कमी. अहो, या महापुरामध्ये कालच्या पावसामध्ये एक दिवस सकाळी उठून गाईला चारा टाकायला एक दिवस जायला माणसाला असं वाटत होतं की अरे हे गुरं सोडून दिलेले बरे, इतका त्रास झाला शेतकऱ्यांना. पण महाराजांचं जीवन मी अतिशय जवळून पाहतोय. गायी तर आहेतच आहेत, पण आता मला वाटतं म्हशी सुद्धा ते प्रशासन देत आहेत. ते सापडलेल्या म्हशी, गायी, बैल सगळंच आता महाराजांच्या हवाली प्रशासन करत आहे. आणि मग मला हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूरकर यांचं वाक्य आठवतंय. त्यांनी असं सांगितलं होतं की बाबा ही तरी गाय आहे आणि जरशी तरी गायीच आहे. मग आता अंतकरण कोमल असतं, म्हैस आली काय आणि बैल आले काय त्यालाही वैरण टाकावीच लागते, त्याला का उपाशी ठेवता येतं का? असा सगळा प्रपंच महाराज धर्मा करतायत, फक्त धर्म. आणि या धर्मासाठी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण आकाश महाराज आहेत, राम महाराज मुंडे आहेत आणि ही सगळी शहरातील परिचयाची मंडळी. आता खरं सांगू का, आता मी कोणाचं नाम उल्लेख करणार नाही का, श्रोत्यांमध्ये 80% सगळे ओळखीचे आहेत. विठ्ठला जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा तुकोबरायांच्या गाथ्यातला प्रथम क्रमांकाचा अभंग प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातला हा पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे. मला वाटतं टाळकऱ्यांमध्ये, श्रोत्यांमध्ये, वक्त्यांमध्ये हा अभंग पाठ नाही किंवा हा अभंग कानावरून गेला नाही असा एकही या ठिकाणी सापडणार नाही. पण गंमत अशी, एका गावात महाराज पहिला दिवस होता आणि आता पहिला दिवस म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी समचरण दृष्टी आपल्या संप्रदायाचा, परंपरेचा नियम आहे, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करावं असा आपल्या संप्रदायाचा प्रघात आहे. मी घेतला अभंग आणि चाल दिली. आता आमचे हरिभाऊ महाराज आणि प्रमोद महाराजांनी किती गोड सुंदर चाल गायली. चाल दिली आणि चाल दिल्यानंतर पाठीमागं म्हणणारानं पुन्हा कुपूर हाणला मला. मी विचारलं का, पुढं काय? आता काय उत्तर द्यावं? मुद्दा एवढाच आहे की अतिपरिचयामध्ये अवज्ञा होत असते, अतिपरिचयामध्ये अवज्ञा होत असते. बहुतेक लोकांनी रूप पाहता लोचनी, सुंदरते ध्यान, समचरण दृष्टी हे अभंग गात्यात पाहून पाठ केलेले नाहीत. हे गात्यात बघून पाठ करण्याची आवश्यकताच पडत नाही बहुतेक लोकांना. आणि मग परिचय होतो, अतिपरिचय झाला की त्याची अवज्ञा होते. असं मुद्दा एवढाच आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा पहिल्याच क्रमांकाचा अभंग आहे आणि दिवस कितवा आहे? पहिला. मोठ्याने बोला, प्रतिसाद देत चला, बोलत चला. पहिलाच अभंग आहे. आता जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील पहिला अभंग आहे आणि पहिल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी हा अभंग लिहित असताना हा बीज स्वरूपामध्ये अभंग लिहिलाय. कशाच्या स्वरूपामध्ये? बीज स्वरूपामध्ये.
या अभंगावर जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथेतील 4500 अभंग या बीजावरती अवलंबून आहेत. विठ्ठला श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर बाबांच्या मुखातलं एक वाक्य आहे, माझं वाक्य नाही, महाराजांचं वाक्य आहे. महाराज एक वेळेला असे म्हटले होते की जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगाचे 4500 अभंगासाठी समचरण दृष्टी हा अभंग ध्रुवपद आहे म्हटले. ध्रुवपद हा अभंग काय? सबंध गात्याचं ध्रुवपद आहे. प्रत्येक अभंगाला विशिष्ट ध्रुवपद असतं, तसं सबंध गात्याचं ध्रुवपद जर काय असेल तर हा अभंग आहे. विठ्ठला आता पहिल्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यातील हा पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे, बीज स्वरूपातला आहे. मग बीज स्वरूपातला अभंग आहे, मग हाच अभंग पहिल्या दिवशी का निवडावा? काय कारण आहे निवडायचं? कशा करता निवडायचं आहे? त्याचं कारण असं आहे, हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कुठलंही कार्य करत असताना त्या कार्याचं जे प्रयोजन आहे त्या प्रयोजनामध्ये मंगलता निर्माण व्हावी अशा पद्धतीची क्रिया हिंदू धर्म संस्कृतीमध्ये केली जाते. बघा, 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यात आलेला प्रत्येक उत्सव, प्रत्येक सण हा कोण्या तरी देवतेला, कोण्या तरी दैवताला अवलंबून स्मरून तो सण आणि तो उत्सव साजरा केला जातो. बरोबर आहे का? प्रत्येक सण हा प्रत्येक देवतेच्या वेगवेगळ्या भूमिकेवरती अवलंबून आहे. आणि असं असताना जगद्गुरु तुकोबरायांनी गाथ्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा अभंग लिहिला आणि तो पहिल्या क्रमांकाचा अभंग हा बीज स्वरूपातला सेवेकरिता निवडला. याचं कारण असं आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी मंगल साधलं. मंगल कार्य करत असताना मंगल करावं लागतं, मंगल साधावं लागतं. बघा, आपण सर्व ग्रामीण भागातली मंडळी आहेत. शेतामध्ये मृग नक्षत्र आल्यानंतर शेतकरी तो तिफन, जुन्या काळामध्ये लाकडी तिफन होती, आता ट्रॅक्टर निघालेत, पण ते आता ट्रॅक्टर असेल, तिफन असेल, बैल असतील, काही असू द्या, ज्या दिवशी आपण मृग नक्षत्राची पेरणी करण्याकरता शेतामध्ये जातो त्या दिवशी पहिल्यांदा तो माझा अगदी अशिक्षित असलेला शेतकरी, अगदी अंगावरती शर्ट नसला, बनेलवरती असला, टोपी असली, जसं असेल तसं धोतर असेल, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अगदी आपल्या घरच्या सौभाग्यवतीनं आणलेलं हळद कुंकू बैलाला लावतो, तिफणीला लावतो, साखर ठेवतो, अगरबत्ती लावतो आणि गणपती सुद्धा म्हणत नाही. मग काय म्हणतो गुरुजी? काय म्हणतो? गण्या दा. ते गण्या दा म्हटल्याबरोबर बैल अगदी जोमानं चालतात. मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे की त्या शेतकऱ्याच्या गण्या या शब्दामध्ये सुद्धा मंगलाचा भाव आहे. विठ्ठल विठ्ठल त्या शेतकऱ्याला सुद्धा त्या गण्या या शब्दामधून मंगल साधायचं. मंगल तद्वत जगद्गुरु तुकोबराय सुद्धा या अभंगामधून मंगल साधतात. मंगलाचे शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत. पहिलं मंगल आहे नमस्कार रूप मंगल, दुसरं मंगल आहे आशीर्वाद रूप मंगल आणि तिसरं मंगल आहे वस्तू निर्देश रूप मंगल. विठ्ठला मंगलाचे 3 प्रकार आहेत. नमस्कार रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि वस्तू निर्देश रूप मंगल. ऐका, एक देवाला नमस्कार करणं, एक देवांकडून काहीतरी आशीर्वचन मागून घेणं आणि देवाच्या तत्संबंधानं
त्याचा निर्देश करणं, अशी 3 प्रकारचे मंगल आहेत. या 3 प्रकारच्या मंगलामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या अभंगामध्ये 2 मंगल साधलेत. 2 मंगल, 3 मंगलापैकी 2 मंगल साधलेत. कोणकोणते ऐका. पहिलं आहे आशीर्वाद रूप मंगल, हे साधलं. आणि दुसरं वस्तू निर्देश रूप मंगल. कसं ऐका. समचरण दृष्टी विटेवरी साजरी इथपर्यंत आशीर्वाद रूप मंगल आहे. आणि तेथे माझे हरी वृत्ती राहो, इथं मात्र वस्तू निर्देश रूप मंगल आहे. उलट झालं का. समचरण दृष्टी विटेवरी साजरी वस्तू निर्देश रूप आहे, आणि तेथे माझे हरी वृत्ती राहो आशीर्वाद रूप मंगल आहे. विठ्ठल बघा, लक्षात आलं असेल. 2 मंगल जगद्गुरु तुकोबरायांनी साधलेत. एक आहे आशीर्वाद रूप मंगल आणि दुसरं आहे वस्तू निर्देश रूप. एक वस्तूचा निर्देश केलाय आणि एक जगद्गुरु तुकोबरायांनी एक अभंगातून प्रार्थना केली. आशीर्वचन मागितलंय, प्रार्थना केली. हरी माझी वृत्ती त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती स्थिर व्हावी, हे आशीर्वचन जगद्गुरु तुकोबरायांनी मागितलंय. हे मंगल केलंय. आता मंगल का आचरण करावं, कशा करता मंगलाचरण करावं. मंगलाचरण केल्यानंतर कार्यसिद्धी होणार नाही का. आणि ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी, ज्या ज्ञानोबरायांनी मंगलाचरण केलं, त्यांच्या जीवनाची उंची, ज्ञानोबराय तुकोबरायांची उंची जर पाहिली तर मला वाटतं की जगद्गुरु तुकोबरायांनी जर मंगल साधलं नसतं तर गाता सिद्धीला गेला नसता का. गेलाच असता. ज्ञानोबरायांनी मंगल साधलं नसतं तर ज्ञानेश्वरी पूर्ण झाली नसती का. झालीच असती. मग का मंगल साधलं. मंगल साधण्याची 3 कारण आहेत. कोणकोणती कारण आहेत. मंगल साधण्याचं पहिलं कारण आहे की इष्टाची प्राप्ती होण्याकरता मंगल साधावं लागतं 1, अनिष्टाची निवृत्ती होण्याकरता मंगल साधावं लागतं 2, आणि शिष्टाचा संप्रदाय सांभाळण्याकरता मंगलाचरण करावं लागतं 3. विठ्ठल विठ्ठल ऐका. मी 3 विकल्प डोळ्यासमोर ठेवलेत, लक्ष द्या. कशा करता मंगल साधायचंय तर मंगल साधायचंय इष्टाची प्राप्ती, अनिष्टाची निवृत्ती आणि शिष्टाचा संप्रदाय. आता एका विकल्पाचा विचार करत आपण पुढे जायचंय. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये इष्टाची प्राप्ती या संकल्पनेतून जर मंगलाचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबरायांना काय प्राप्त व्हायचं राहिलं होतं. काय प्राप्त राहायचं. दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर शास्त्रींनी तुकोबरायांना एका पारड्यामध्ये बसवलं आणि शुद्ध चैतन्य ब्रह्माला एका पारड्यामध्ये बसवलं आणि रामेश्वर शास्त्रींनी वजन केलं. मध्ये रामेश्वर भटया तुलनेसी ब्रह्मकुपासी आले तुकिरा तुलनेसी तुकिरा तुलनेसी ब्रह्मकुपासी आले तुकिरा तुलनेसी चरणी मस्तक ठेवी रे आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदेव आरती तुकाराम म्हणून रामेश्वरे
विचार काय मांडतोय की जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये इष्टाची प्राप्ती करण्याकरता जर मंगल साधलं जगद्गुरु तुकोबऱ्यांनी, तर तुकोबऱ्यांची तुलना रामेश्वर शास्त्रींनी केल्यानंतर तुकोबऱ्यांचं पारडं ब्रह्मापेक्षा सुद्धा खाली गेलं, वजनदार ठरलं. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुका असे, तुकोबऱ्यांची उंची ब्रह्मापेक्षा सुद्धा जास्त झाली. ज्या जगद्गुरु तुकोबऱ्यांचं जीवन या उंचीच आहे. साक्षात जगद्गुरु तुकोबराय भगवंताचा अवतार आहेत. मग त्यांच्या जीवनामध्ये काय इष्ट प्राप्ती आहे? माझा मुद्दा इतर बाजूला ठेवा. इष्टाच्या प्राप्ती करता जगद्गुरु तुकोबऱ्यांनी मंगल साधलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. दुसरा मुद्दा, अनिष्टाच्या निवृत्ती करता जर जगद्गुरु तुकोबऱ्यांनी मंगल साधलं असेल तर जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये अरिष्ट येईल आणि तुकोबऱ्याच्या जीवनावर काहीतरी परिणाम करेल असं मला तरी स्वप्नात वाटत नाही. का? जे अरिष्ट आहे तेच अरिष्ट तुकोबरायांच्या नुसत्या नावाला थार 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 कापतय. नाम घेता विकल्पाचा विचार करतो. तुकोबऱ्यांनी मंगल साधलंय. मंगल साधण्याची 3 कारणं मी सांगितली. इष्टाची प्राप्ती, अनिष्टाची निवृत्ती आणि शिष्टाचा आचार. यातला दुसरा विकल्प आपण पाहतो की विकल्प आहे की अनिष्टाची निवृत्ती. अनिष्टाचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबऱ्यांचं नाव ऐकल्याबरोबर अनिष्ट काय होतंय? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे येम. बघा, जीवनातली सर्वात मोठी प्रतिकूलता जर काय असेल तर ती येम आहे. येम सगळ्यात मोठं. लोक सगळ्यात जास्त कशाला भीतात हो? बोला बोला, येणार नाही तुम्हाला, काळजी करू नका. येमाला भेटतात. येमाला भेटतात. आता तो कसला येम असतो, कसा येतो न्यायला, काय आता आपल्याला नेहल्याशिवाय काय कळणार आहे मला सांगा बरं. मी तरी आता फक्त वाचूनच सांगतो यम, पण मला तरी कुठं माहित आहे. पण तुकोबऱ्यांचं नाव घेतल्यानंतर मात्र तो थरथर कापतो. मुद्दा एवढाच आहे, म्हणजे अनिष्टाच्या निवृत्ती करता तुकोबऱ्यांना मंगल साधण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. इष्टाच्या प्राप्ती करता मंगल साधण्याची आवश्यकता त्यांच्या जीवनामध्ये नाही. का नाही? त्याचं कारण आहे का? एक सिद्ध जीवन आहे आणि एक साधक जीवन आहे. ज्या जीवाला काहीतरी प्राप्त करण्याकरता प्रयत्न करावा लागतो त्याला जीव म्हणा, आणि ज्यांना संकल्पामध्येच संकल्पाची पूर्ती करता येते त्यांना संत म्हणा. विठ्ठला बघा, मी थोडा विस्तार करतो, ऐका. काहीतरी प्राप्त करायचंय, काहीतरी संकल्प करायचा आहे आणि त्या संकल्पापर्यंत पोहोचायचंय, तर त्या संकल्पापर्यंत पोहोचण्याकरता ज्याला प्रयत्न करावा लागतो त्याला जीव म्हणतात. आणि ज्यांच्या जीवनामध्ये ज्या क्षणी संकल्प आहे तत्क्षणी त्या संकल्पाची पूर्ती आहे त्यांना संत म्हणा. बघा, मी थोडं पटण्यासाठी सांगतो. कान आहेत पण शब्द ऐकण्याचं सामर्थ्य नाही. लक्ष द्या, कान आहेत पण शब्द ऐकण्याचं सामर्थ्य नाही.
आणि शब्द ऐकण्याचं सामर्थ्यही आहे. बघा आता शब्द तेच असल्यामुळं थोडं जमलिंग होईल, पण लक्ष द्या. कान आहेत पण ऐकण्याची शक्ती नाही, कानही आहेत आणि ऐकण्याची शक्ती आहे, आणि कानही नाहीत आणि ऐकण्याची शक्ती नाही. बघा 3 विकल्प आहेत, थोडं लक्ष द्या. कान आहेत पण ऐकण्याची शक्ती नाही. उदाहरण सांगतो. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबांवर कृपा केली. सच्चिदानंद बाबा कसे होते हो? जिवंतपणी केली का मेल्यावर केली? सच्चिदानंद बाबांची प्रेत यात्रा चालली होती, आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांची पत्नी धावत पळत गेली, ज्ञानोबरायांच्या चरणावर नतमस्तक झाली. त्यावेळेला सच्चिदानंद बाबांनी, ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबांना हाक मारली. त्या क्षणी सच्चिदानंद बाबा काय केलेले होते? देह ठेवलेले होते. बरोबर आहे, देह ठेवला होता. देह ठेवल्यानंतर ज्या व्यक्तीच्या देहातला परमात्मा आत्मा निघून गेलाय त्या देहाला कान आहेत का नाहीत? आहेत की आहेत. मग ऐकण्याची शक्ती आहे का? ऐकण्याची शक्ती नाही. कान आहेत, ऐकण्याची शक्ती नाही. परिणाम झाला का नाही झाला? परिणाम झाला का नाही झाला? उठून बसले. अहो नुसते उठले नाहीत, ज्ञानोबरायांची 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहून काढली. काय मोठा चमत्कार आहे या जगातला. कान आहेत पण ऐकण्याची शक्ती नाही. त्यांच्यावर परिणाम झाला, हा मुद्दा सांगतोय ऐका. कान आहेत पण ऐकण्याची शक्ती नाही, सामर्थ्य नाही. पण त्यांच्यावर सुद्धा ज्ञानोबरायांची कृपा झाली आणि सच्चिदानंद बाबा उठून बसले. दुसरा मुद्दा, कानही आहेत आणि ऐकण्याची शक्ती आहे. रेड्याला वेद बोल म्हटल्याबरोबर ज्ञानोबायांचा रेडा वेद बोलला, वेद. आणि तो रेडा आता रेडा राहिला नाही, मग रेडे महाराज झालेत आता ते. बरोबर आहे, रेडे महाराज. आणि ते रेडे महाराज पालखीत बसून पंढरपूरला आषाढी कार्तिकीची वारी करतायत. कोण करतायत? रेडे महाराज. आता लक्षात आलं तुम्ही सगळी सुज्ञ मंडळी आहेत. आता खरं तर समाजामध्ये ज्ञानोबरायांचा रेडा वेद बोलला हे आजही काही रेड्यांना पसंत नाही. ही एक आश्चर्यच आहे जगातलं. दुसरं मुद्दा एवढाच आहे की ज्ञानोबरायांनी परिणाम मी सांगतो. कान आहेत, ऐकण्याची शक्ती नाही, सच्चिदानंद बाबा. कानही आहेत, ऐकण्याची शक्ती आहे, रेडा. आणि कानही नाही तर ऐकण्याची शक्ती नाही, पण परिणाम झाला भिंत. विठाला मी ही 3 मुद्दे आपल्या डोळ्यासमोर का ठेवले? ज्ञानोबरायांच्या चरित्रातले प्रसंग आहेत, आपल्या सर्वांना श्रुत आहेत. पण मी हे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याचं कारण एवढंच आहे, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये ज्या क्षणी संकल्प केलेला असतो त्याच क्षणी संकल्पाची पूर्ती असते. मग 2 मुद्दे संपले. इष्टाची प्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती या 2 विकल्पाकरता संत महात्म्यांना मंगल आचरण करण्याची आवश्यकता नाही. मग एकच कारण शिल्लक आहे संत महात्म्यांच्या जीवनामध्ये. कोणतं? फक्त आणि फक्त हा संप्रदाय शिष्टांचा संप्रदाय आहे आणि ते शिष्ट आपण पाळलं पाहिजे, आपण आचरणात आणलं पाहिजे. या एकाच कारणासाठी संत महात्मे मंगल साधत असतात. विठ्ठला ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायामध्ये त्याचं चिंतन मांडलंय. ज्ञानोबराय सांगतात, तैसा व्यासाचा मागोवा घेत.
आणि भाष्यकारा तो वाट पुशीत. ज्ञानोबराय म्हणतात की बाबा मी काय आधार घेतलाय, तर आधार हा घेतला की व्यासांचा मागोवा घेतला आणि भाष्यकारांना वाट पुसली. वडील जे जे करती तया नाव धर्म ठेविती ते अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य लोक काय करत असतात, तर समोरच्यांच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करत असतात. तुकोबरायांचं एक प्रमाण आहे, जाळू नये नाव पावलेनी पार, मागील आधार बहुतांचा पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत पुढे गेला त्यांचा शोधित श्रेष्ठ लोकांचं आचरण हे समाज करत असतो. समाज म्हणून श्रेष्ठ लोक ध्यान धरा थोडं. समाजामध्ये ज्यांना मान मानतो, प्रतिष्ठा आहे, समाजामध्ये आपणाला कोणीतरी मानतं, किंबहुना समाज सोडा, किमान आपल्या घरातले ज्येष्ठ म्हणून तरी आपणाला मानतात, एवढं तरी मान्य आहे. म्हणून श्रेष्ठांनी वागत असताना, श्रेष्ठांचं आचरण करत असताना, श्रेष्ठांनी या जगाचे नियम पाळत असताना अत्यंत काटेकोरपणानं पाळले पाहिजेत. का तर त्याचा मागोवा समाज घेत असतो. समाज म्हणून ज्ञानोबराय तुकोबरायांनी मंगल कशा करता साधलं, एकच कारण आहे की फक्त आणि फक्त शिष्ट संप्रदाय सांभाळायचा आहे. संप्रदायाचा शिष्टाचार सांभाळला पाहिजे आणि त्यांच्या पद्धतीनं चाललं पाहिजे, याच्याकरता मंगल साधलंय. मी दोन विकल्प केले, एक सिद्ध जीवन आणि एक साधक जीवन. मी आतापर्यंत जे चिंतन मांडलं हे सिद्ध जीवनातलं चिंतन आहे. का ज्या महापुरुषांच्या जीवनामध्ये इष्ट अनिष्टाचा परिणाम होत नसतो, त्यांच्या जीवनामध्ये फक्त शिष्ट संप्रदायाकरता मंगल केलं जातं. आता दुसरं जीवन आहे ते साधक जीवन आहे, अर्थात त्याला जीव म्हणा. जीवाच्या जीवनामध्ये जे मंगल साधायचंय त्या मंगलामध्ये मात्र या तीनही विकल्पाचा विचार आहे. तुम्हा आम्हाला जे मंगल साधायचंय त्या तुमच्या आमच्या मंगलामध्ये मात्र या तीनही विकल्पाचा विचार आपणाला करावा लागेल की तुमच्या आमच्या जीवनामध्ये काय करायचंय. तुम्हा आम्हाला इष्ट प्राप्ती करायची. इष्ट प्राप्ती काय प्राप्ती करायची? इष्ट. इष्ट या शब्दाचा अर्थ इच्छित वस्तू. इच्छित वस्तू आपणाला प्राप्त करायची आहे. आता मला सांगा, आपण एवढे सभागृहामध्ये जेवढी श्रोते मंडळी आहे, सर्वांना आपणाला भगवत प्राप्ती व्हावी, सुख प्राप्त व्हावं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी, परम आनंद प्राप्त व्हावा, याच्याकरता हा प्रयत्न आहे का? टाइम जात नाही म्हणून प्रयत्न आहे. काहीतरी मला प्राप्त व्हावं, माझा उद्धार व्हावा. बघा गीतेनं सुद्धा सांगितलं की जीवनामध्ये मानवी जीवनानं प्रयत्न केला पाहिजे. कशा करता? गीता बोलते उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम हो साधयत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मना. भगवान बोलतात बाबा उद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे. उद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे. जीवन मिळालं ना तो उद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे. बघा मी परवा महाराज एक त्या मोबाईलवर एक क्लिप पाहिली. प्रयत्न उद्धारासाठी केला पाहिजे, पण प्रयत्न कशा करता केला जातो?
ती मावशी होती, ती मावशी सांगत होती आजच्या काळामध्ये म्हणजे डाएट करा आणि हे खान ते खान, असं करा तसं करा, डॉक्टर सांगतात आणि मी तर तसलं काही पाळतच नसते. आणि 84 लक्ष येऊनीच्या नंतर मानव देह मिळालाय मन. मग वडापाव खा, हे खा ते खा, सगळं खाते मी. म्हटले मला मुद्दा कशा करता सांगायचाय बाबा, जीवनाचा अर्थ कळाला नाही. गीता सांगते की उद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे. कमी उद्धार समाधान चित्त माझे, चित्त माझे पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. जगद्गुरु तुकोबराय नाटाच्या प्रकरणामध्ये गोड चिंतन मांडतात. तुकोबराय म्हणतात की कै मी उद्धार पावेन. कुठून आलं आपलं हे? तर जीवाने उद्धाराचा प्रयत्न केला पाहिजे. इथून ऐका, उद्धारासाठी प्रयत्न केला पाहिजे. मुद्दा काय? तर इष्ट प्राप्ती करता जीवानं मंगल साधलं पाहिजे. हे विसरू नका. आपणाला काय ऐकायचंय हे विसरलं नाही पाहिजे श्रोत्याने अगोदर, नाहीतर मग तो वक्ता एकीकडून श्रोता एकीकडं. मुद्दा एक आहे, मंगल का साधायचंय? तर इष्ट प्राप्ती करता मंगल साधायचंय. ऐका, इष्ट प्राप्ती करता तुकोबराय म्हणतात अनुभवे अनुभव अवघाची साधीला, तरी स्थिरावला मन ठाई. कुठं थांबायचंय आपणाला? एका अनुभवाने दुसऱ्या अनुभवापर्यंत पोचायचंय आणि त्या अनुभवापर्यंत पोचल्यानंतर मग मन स्थिर होणार आहे. आणि त्या स्थिर मनाकरता आपणाला इष्ट प्राप्ती करता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मंगल आहे. इष्ट प्राप्ती करता मंगल जीवानं केलं पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, साधकाच्या जीवनामध्ये इष्ट प्राप्ती बरोबरच इष्ट प्राप्ती करण्यामध्ये काही अनिष्ट प्राप्ती असते. मग इष्ट प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात. मग त्या अनिष्टाची निवृत्ती करावी लागते. ते अनिष्ट बाजूला सारावं लागतं. त्या अनिष्टाला पाठीमागं लोटता आलं पाहिजे. ऐका, गायकामध्ये गात असताना एखादा स्वराच्या बाजूला जात असेल तर स्वरात म्हणणाऱ्या माणसाला दुप्पट कसरत घ्यावी लागते. बरोबर आहे महाराज? म्हणजे त्याचा स्वर माग दाबायचा आणि वस्तुस्थिती असलेला स्वर बाहेर काढायचा. दुप्पट शक्ती खर्च करावी लागते. तसं अनिष्टाच्या निवृत्ती करता प्रयत्न करावा लागतो. आता तुम्हाला शंका येईल, महाराज इष्टाची प्राप्ती करणं जीवाचं परम कर्तव्य आहे. गोष्ट पटली आम्हाला, पण आमच्या जीवनामध्ये नेमकं अनिष्ट काय आहे की त्या अनिष्ट निवृत्ती करता आम्हाला मंगलाचरण करावं लागतं. काय अनिष्ट आहे बघा? जीवाच्या ठिकाणाचं अनिष्ट विश्व माऊली ज्ञानोबरायाने कर्म संन्यास योगाचा समारोप करण्याकरता 18व्या अध्यायामध्ये त्याचं चिंतन मांडलंय की साधकाच्या जीवनामध्ये काय अनिष्ट येऊ शकतं
गीतेचं भाष्य आहे. गीतेनंच अगोदर असं सांगितलंय, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. विठाला साधकाच्या जीवनातलं हे अनिष्ट आहे. काय अनिष्ट आहे? अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम. त्याच्यावरती भाष्य करत असताना ज्ञानोबराय सांगतात, तीर्थ आडवावया आले दोष वैरी जे थोपटिले तया माझी पहिले देहांकारो. ज्ञानोबराय सांगतात, बाबा साधकाच्या जीवनामधलं अनिष्ट जर काय असेल तर सगळ्यात पहिला अनिष्ट आहे ते म्हणजे देह अहंकार. मी आणि माझं दोन शब्द माणसाच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीपासून परावर्तित करतात. ऐका, अनिष्टाची ताकद किती मोठी असते. जे जे अनिष्ट आहे त्या सगळ्या अनिष्टाची ताकद किंबहुना भगवान परमात्म्याला सुद्धा आवरण्याकरता त्रासदायक ठरले. तुम्ही सगळ्या पुराणातल्या दैत्यांचा विचार करा. सगळे दैत्य भगवान परमात्म्याला सुद्धा युक्ती करून मारावे लागले. एवढे बलवान, एवढे बलवान. बलम दर्पम, बलवान आहे. अनिष्ट बलवान असतं, अनिष्ट बलवान असतं. आणि मग जीवाच्या ठिकाणी असलेलं मी आणि माझं हे जे अनिष्ट आहे, या अनिष्ट निवृत्ती करता मंगलाचरण करायचं. आणि तिसरा मुद्दा शिष्टांचा संप्रदाय, की ज्या संप्रदायाला शिष्टाचाराला ज्ञानोबरायांनी मान्यता दिली, ज्या शिष्टाचार्याला जगद्गुरु तुकोबराय, नाथ महाराज आदी सगळं सर्व साधू संतांनी प्रत्येकाच्या ग्रंथामध्ये संप्रदायाचा शिष्टाचार सांभाळला, ती परंपरा तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हा आम्हाला सांभाळणं कर्म प्राप्त आहे. याच्याकरता जीवाने आपल्या जीवनामध्ये कुठलंही कार्य करत असताना मंगल साधलं पाहिजे. आणि म्हणून इष्टाची प्राप्ती, अनिष्टाची निवृत्ती आणि शिष्टाचा संप्रदाय, याच्याकरता मंगलाचरण करावं. आणि ते मंगलाचरण जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या समचरण ऋषी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, खांदेकरी जर चांगले असले ताकदबाज, अहो त्या प्रेताला सुद्धा स्मशानभूमी यावी वाटतच नाही, उतरावंच वाटत नाही. उगत चलत राहावं. त्याला काय वज तर खाल्ले घेणार. तसं
ते महाराष्ट्रातली सगळी दिग्गज मंडळी आहे, गुणीजन मंडळी आहेत. महाराष्ट्राचा काना कोपरा ना कोपरा सगळा फिरून आलेली मंडळी आणि गोड. खरं तर सगळी ही तयार मंडळी आहे. आता हे आमच्या वाट्याला का आलंय तर काय मला कळत नाही. असं पूर्वजन्मी सुकृते थोर केली तेव्हाच आज ही फळाशी आली. वाढ वडिलांनी चालत जाऊन परमार्थ केला त्याचं हे फळ आहे मला असं वाटतं. आमचे आप्पा वैकुंठवासी विष्णू आप्पा शिळके, आमचे आप्पा 1986ला कीर्तनाला जात असताना अपघाती निधन झालं. आमच्या मेत्रे साहेबांना माहीत आहे, आमच्या नाडे सरांना माहीत आहे. आणि त्या काळात ना सायकल बैलगाडी काहीच नाही, पण असं असताना सुद्धा चालत जाऊन परमार्थ केलाय आणि त्याचं फळ आहे. ऐका, मी मुद्दा असा मांडत होतो की मंगलाचरण जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी केलं. आपल्या जीवनामध्ये आपणालाही मंगलाचरण करणं कर्म प्राप्त आहे आणि ते मंगलाचरण जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी गात्यातल्या या पहिल्या अभंगामध्ये साधलं. आणि हे मंगलाचरण साधल्या कारणानं हा अभंग सेवेसाठी निवडलाय. या अभंगामध्ये 2 मंगल आहेत, मगाशी मी बोलून गेलो. पहिलं मंगलाचरण आहे वस्तुनिर्देश रूप आणि दुसरं मंगल आहे आशीर्वाद रूप. वस्तूचा निर्देश जगद्गुरु तुकोबारायांनी केलाय. काय वस्तूचा निर्देश केलाय? वस्तूचा निर्देश करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी कुठंही देवाचं नाव घेतलं नाही. विठ्ठलाचं नाव नाही, पांडुरंग नाही, जगन्नियंता परमात्मा असा काही उल्लेख केला नाही. फक्त एकच संबोधन केलं जगद्गुरु तुकोबारायांनी, हरी. आणि मग सगळ्या गोष्टी ही लक्षणेनं मांडल्यात. भगवान परमात्म्याची सगळी लक्षणं मांडली. काय लक्षण आहेत? त्यातलं पहिलं लक्षण जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की बाबा जीवनामध्ये मंगल होण्याकरता काय करावं लागतं तर भगवान परमात्म्याच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर करावी लागते. आणि ही वृत्ती स्थिर करण्याकरता कोणाकडे जावं लागतं? तुकोबाराय सांगतात समचरण दृष्टी. तुकोबाराय म्हणतात बाबा तुम्हाला वृत्ती स्थिर करायची आहे ना, मग तुम्ही एक काम करा की ज्यांचे चरण सम आहेत, ज्यांचे चरण सम आहेत त्यांचं स्वरूप तुम्ही पहा. समचरण दृष्टी विटेवरी साजरी. तो भगवान परमात्मा पहिल्या संबोधनामध्ये पहिल्या विशेषणामध्ये सम या शब्दानं व्यक्त केला. सम परमात्मा कसा आहे? परमात्मा हा सम आहे. आता भगवान परमात्मा सम असण्याचं कारण काय? कारण अनेक अवताराचा विचार भगवान परमात्म्याचा केला तर अनेक अवतारामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जो जो अवतार झाला त्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने कोणाला ना कोणाला मारलेला आहे. प्रत्येक अवतार बघा तुम्ही, नरसिंह अवतार घेतला, हिरण्यकश्यपूचा वध केला. प्रभू रामचंद्राचा अवतार घेतला, रावणाचा वध केला. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराला आले, अनेक युद्ध कंसासारखे बली मोठमोठाले मारले भगवान परमात्म्याने. पण ज्या वेळेला भगवान परमात्मा गोकुळाहून पंढरपूरला आला आणि पंढरपूरला आल्यानंतर पंढरपूरला आलेल्याचं पुन्हा त्याचा फार मोठा इतिहास आहे. आता ते सांगत बसत नाही कारण वेळ झाली आहे. वेळेमध्ये आपणाला अभंगाचा थोडासा भाव पाहायचा आहे. का आले, कशा करता आले, हे सगळ्या गोष्टी आपणाला ज्ञात आहेत. भगवान परमात्मा का आले, कशा करता आले? आले, उभा राहिले आणि उभा राहिल्यानंतर भगवान परमात्म्याने या अवतारामध्ये एक भक्ती अशी केली की देवाने त्या भक्ताला पाहिलं आणि अभक्तालाही पाहिलं. आणि मग ज्यांच्या करता भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये आला त्यांनी पांडुरंग परमात्म्याला विनंती केली, देवा तुम्ही आलात नाही तर आलात
ख्याती ऐकली ना, ऐकली. उभा राहिलेत ना, राहिलेत. आता एक काम करा म्हणजे, काय करा, आता जे जे कोणी तुमच्याकडे येतील, जे जे कोणी तुमच्याकडे येतील त्या सगळ्यांना मुक्त करण्याचं काम करा. उतरी कासे लावणे उतरी कासे लावणे उतरी कासे लावणे उतरी आमुड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे उतरी कासे लावणे आमुड पापी जैसे तैसे उतरी कासे मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून कुंडलिके दिदलावर. करुणा कर विठ्ठले. भगवान परमात्म्याने पुंडलिकाला वर दिला. काय दिला तर मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लाव. तुम्ही कोणी या, आगामी एकुलाचे नि खागे मज एवो ए भलतेनी मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. विठ्ठल मला शरण यायचंय. मग कसं या, आगामी एकुलाचे नि खागे मज एवो ए भलतेनी मार्गे. भलत्या मार्गाने या. मग कोणत्या, मैत्रीच्या मार्गाने या किंवा वैराच्या मार्गाने या. कोण्याही मार्गाने जरी मला प्राप्त झालात तरी मी काय करणार आहे, उद्धार करणार आहे. अर्थात भगवान परमात्मा हा सम आहे. सम सर्वाभूती सगळ्यांना सारख्या पद्धतीचं. बघा लोक 35-35 तास आषाढी वारीला दर्शन रांगेला उभा राहतात. किती तास, 30 तास 35 तास. काही भाविकांची इच्छा असते एकादशी दिवशी आपलं दर्शन व्हावं पांडुरंगाचं. मग 35 तास उभा राहतात, 30 तास उभा राहतात, 20 तास उभा राहतात. त्यांनाही भगवान परमात्मा दर्शन देतो. आणि सर्व 35 तास उभा राहिलेली रांग बंद करून पश्चिम द्वारातून आलेले त्यांनाही भगवान परमात्मा काय करतो, दर्शन देतो. मग त्यातले सगळे पास असतील. आता ती कोणकोणत्या पद्धतीचे पास आहेत मला माहिती नाही, पण सगळ्या प्रकारचे जे जे कोणी येतात ते मूड पापी जैसे तैसे. तुम्ही बारीनं या त्यांनाही दर्शन आहे, पश्चिम द्वारातून या तुम्हालाही दर्शन आहे, दक्षिण द्वारातून या तुम्हालाही दर्शन. भगवान परमात्मा सम आहे, सम आहे. आता सम आहे तसाच दृष्टीनं सुद्धा सम आहे. त्यांनी पाहत असताना सर्वांना समदृष्टीनं पाहिलं, समदृष्टीनं पाहिलं. भक्ताला जे दिलं तेच अभक्ताला सुद्धा दिलं. आपल्याला इतिहास माहित आहे, शास्त्रामध्ये अनेक दृष्टांत आहेत की पूतना माय विष पाजण्याच्या हेतून गेली, पण तिला सुद्धा देवाने मुक्तच केलं. का तर देवाची दृष्टी सम आहे. या अवतारामध्ये देवाची दृष्टी सम आहे आणि देवाचे चरणही सम आहे. बघा एका अवतारामध्ये देवाला पायच नाहीत, एका अवतारामध्ये देवाला पायच नाहीत. उदाहरण मत्स्यावतार, एक अवतार आहे 4 पाय देवाला. वराह अवतार, एक अवतार आहे 2 पाय आहेत पण विषम आहेत. प्रभू रामचंद्र विषम पाय, योद्धा. मग युद्ध करायचं म्हटल्यानंतर विषम पायानं उभा राहावं लागतं, धनुर्धरी. भगवान परमात्मा कृष्ण अवतारामध्ये आले तर कृष्ण अवतारामध्ये काय झाले, लंगडे झाले, त्रिभंगे झाले. म्हणजे एका अवतारामध्ये पाय नाहीत, एका अवतारामध्ये आहेत तर 4 आहेत, एका अवतारामध्ये 2 आहेत तर विषम आहेत, एका अवतारामध्ये 2 आहेत पण
त्रिभंगी आहे, दीडच आहे हा, दीडच आहे. पण भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा जो विटेवर उभा आहे तो मात्र अगदी 2 पायांनी समपाय 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 करकटे उभा तटी भिवरेच्या. भगवान परमात्मा त्या भीमा नदीच्या तीरावर समपायाने भगवान परमात्मे विराजमान आहेत. समचरण दृष्टी विटेवर उभा राहिलेत. आता काय ती वीट कोणी दिली, का दिली, त्याचा फार मोठा इतिहास आहे. पुंडलिकाने ती वीट दिली. आणि वीट का दिली तर विटेवर उभा राहत असताना मला असं सांगा, एका विटेवर विषम पायानं उभा राहता येतं का? बोधले साहेब, येतं का उभा राहायला? हा, तुम्ही असे ढिले राहू नका. मी तुम्हाला सगळ्याला नावानिशी ओळखू शकतोय आणि प्रत्येकाला गप म्हणून नाव घेतलं तर पुन्हा तुमची पंचायत होईल. तुम्हाला असं वाटू देऊ नका महाराज विसरून गेले आणि त्यांच्या कुठला आता लक्षात नाही. नाही, सगळी मंडळी ओळखीचे. काका बरोबर आहे का? हा, कापसे काका येत आहेत. ऐका, वीट दिली आणि विटेवर उभा राहत असताना विटेवर उभा राहायचं असेल तर मग मात्र समपायानं उभा राहावं लागतं. विटेवर कसं उभा राहावं लागतं? समपायाने. आणि भगवान परमात्म्याने भक्त पुंडलिकाचा आदेश देवाला सांगितलं, पुंडलिकाने उभा राहा, आई वडिलाची सेवा करतो व्यत्यय येईल, मग माझी सेवा होईपर्यंत, आई वडिलांची झोप होईपर्यंत तुम्ही इथं उभा राहा. भगवान परमात्म्याने त्या विटेवरती समपाय ठेवले आणि तो समपाय करून भगवान परमात्मा साजिऱ्या रूपामध्ये उभा आहे. कसल्या रूपामध्ये? साजिऱ्या रूपामध्ये. बघा, आता देवाचं रूप पाहिलं तर भगवान परमात्मा कसा आहे? सुंदर आहे, गोजीर आहे, सगुण आहे. अनेक विविध प्रकारच्या उपमेने देवाला अलंकृत केलंय. पण देवाचा रंग जर पाहायला गेलं तर रंग कसला आहे? अनादि बहुकाळा, ठाईचाची काळा, अनादि बहुकाळा. देवाचा रंग काळा आहे. आणि समाजामध्ये प्रघात असा आहे की सुंदरतेचं लक्षण करत असताना सुंदर कुणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? एखादा नवरदेव नवरी बघायला गेला आणि जाताना म्हणला, बाबा अगदी काळी ठिक्कर मुलगी असावी आणि ती मला पसंत करायची आहे, असं म्हणतोय का? अहो, वेडान भोळसर जरी असेल तरी सुद्धा तो म्हणतो मला गोरी पान, दादा मला एक वहिनी. समाजामध्ये असं रूढ आहे की सुंदरतेचं लक्षण ही गोरेपणाला जोडलंय. ऐका, कशाला जोडलंय? गोरेपणा. जी गोष्ट अगदी शुभ्र पांढरी आहे त्याला आपण गोर म्हणतो. पण ऐका, सर्वपल्ली राधाकृष्ण परदेशात गेले होते आणि सर्वपल्ली राधाकृष्णन परदेशात गेल्यानंतर त्यांना परदेशी लोकांनी विचारलं, का हो भारतीय लोक काळे आहेत? सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी उत्तर दिलं, भारतीय लोक काळे नाहीत म्हणे. मग भारतीय लोक सावळे आहेत. कसलेत? सावळे आहेत. काय कारण आहे? पत्रकारांनी विचारलं, काय कारण आहे? सर्वपल्लीने उत्तर दिलं, त्याचं कारण असं आहे, देवानं भाकरी थापली म्हणे. आणि भाकरी थापल्यानंतर तुम्ही भाकर 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 करत बसलेले पाश्चात्य लोक देवाला भाकर भाजूही दिली नाही, तव्यावर टाकल्याबरोबर वडून घेतली म्हणले, भाकर कच्ची होती म्हणून तुम्ही गोरे झाले. कच्ची भाकर खाल्ली म्हणून गोरे झाले. पुन्हा देवाने भाकर केली,
भाकरी करता 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 देवानी भाकरी एवढी भाजली का भाकर करपून गेली म्हटली. आणि करपलेली भाकरी खाल्ली कोणी ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिया समजा, जे कोणी काळे असतील त्यांनी खाल्ली, ते कसे झाले? काळे. देवानी आमच्यासाठी सुंदर अशा प्रकारे जी भाकरी कच्ची नाही आणि जी भाकरी आती करपलेली नाही अशी जी सुंदर भाजलेली भाकरी आहे ती आमच्या भारतीयांनी खाल्ली आहे. आणि म्हणून जगामध्ये भारताचा शाकाहार हा सर्वश्रेष्ठ आहार आहे. विठ्ठला म्हणून देवाचा कलर कसा? देव कोण्या रंगामध्ये शोभून दिसतो? सावळ्या रंगामध्ये. बघा तुम्ही. आणि खरं सांगू का तुम्हाला, आती गोराही माणूस गोड दिसत नाही. का दिसतंय साहेब? आती लई पांढरा असेल ना, नाही गोड दिसत तो. आणि आती काळा सुद्धा छान दिसत नाही. आता मला कोणाच्या रूपाबद्दल इथं काही बोलायचं नाही बरं का. मी भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या संबंधानं बोलतो. ऐका, आता प्रत्येकाने काही पाहायची गरज नाही, पण देवाचा पाहिल्यानंतर असं वाटतं की देवाकडं पाहत राहावं. मी मगाशी सांगितलं की 35 तास रांगेमध्ये उभा राहतो. जो 35 तास रांगेत उभा राहतो त्याला 35 मिनिट तरी देवाच्या पुढे उभा राहू दिलं जातं का? अगदी जेमतेम 30-35 सेकंदामध्ये त्याला बाहेर काढलं जातं. पण त्या 35 सेकंदामध्ये जी ऊर्जा त्या साधकाला प्राप्त होते तीच 35 सेकंदाची ऊर्जा पुढच्या वर्षी 35 तास रांगेमध्ये उभा राहायला कारणीभूत आहे. बेटाला का? त्याचं कारण आहे की जो पाहिलाय तो त्याच्या मनी बसलाय. पाहिला नंदाचा नंदन येणे वेद येले म्हणून लगेच मन मोहून पाहिलिया वेद लावी पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी जडोनी, पैसे जीवी भगवान परमात्मा पाहिल्या वेद बैसे जीवी जोडवणी. भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर भगवान परमात्म्याच्या संबंधानं लगेच जीवाला जडत अंतकरणामध्ये तो परमात्मा पाहतो. आता काय एवढा सुंदर दिसतो देव? काय देवानं राखून ठेवलं असेल की स्वतःकडे, की ज्या चैतन्यानं सर्व विश्व भुलून जातं असं काय चैतन्य असेल देवाकडं की देव एवढा देखणा दिसतो? बघा, पूजनीय हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज हे प्रकरण फार गोड सांगतात. इतकं गोड सांगतात. देव का नटलाय, का देव सुंदर दिसतो, तर त्याच्या संबंधानं नाथरायांचा एक अभंग आहे, 15 चरणाचा अभंग आहे. निवृत्ती शोभे मुकुटाकार, ज्ञाना सोपान वटेश्वर, विठू पंढरीचे राणे, ल्याले भक्ताची भूषणे. देव का सुंदर दिसतो महाराज सांगत असतात, फार गोड सांगतात. 15 चरणाचा अभंग आहे, घरी गेल्यानंतर पहा. देव का सुंदर दिसतो? देव सुंदर दिसण्याचं कारण आहे की देवानं विठू पंढरीचे राणे, ल्याले भक्ताची भूषणे. भगवान परमात्म्यानं सगळ्या भक्तांना आपल्या शरीरावरती धारण केलं. निवृत्तीनाथांना मुकुटावरती केलं. ज्ञानोबा आहे दिगपाठ, गोरा आणि सावता दिगपाठ आहेत म्हणले. भगवंताचे दिगपाठ म्हणजे उजवा हात गोरोबा काका आहेत आणि डावा हात सावतोबा आहेत म्हटले. मग शरीराचं सगळं वर्णन त्या 15 चरणामध्ये आलंय. खूप मोठा अभंग आहे. खरं तर मी पाठ करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय असतं, पाठांतराचं एक सर वय असतं बरं का. त्या वयात ते फार लवकर पाठ होतं.
पुन्हा पुन्हा ते पाठांतर होत नाही, पण मुद्दा एवढाच आहे, मला भाव असा सांगायचा आहे की भगवान परमात्मा जो सुंदर दिसतो, त्या सुंदर दिसण्याचं कारण आहे की तो परमात्मा भक्तांना अंगावरती धारण करतो म्हणून सुंदर आहे. ऐका, पुरुषांमध्ये सुंदर आहे मदन आणि स्त्रींमध्ये सुंदर आहे लक्ष्मी. इतर कोणीही स्वतःला सुंदर म्हणून घ्यायचं नाही, सुंदर म्हणायचं का, तर सुंदरतेचं लक्षण हे फक्त भगवान परमात्म्याला लागू होतं. त्या विष्णू सहस्त्रनामामध्ये उद्भव सुंदर सुंदर रत्ननाभ सुलोचन असं लक्षण केलंय. देव कसा आहे तर सुंदर आहे. उद्भव या शब्दाचा अर्थ उत्तम अवतार धारण करणारा, सुंदर आणि सुंदर म्हणजे कृपाळू, आणि रत्न नाभी कमलाचा म्हणजे रत्नप्रभा असलेले नाभी कमल असलेला असा भगवान परमात्मा. आणि कसा तर डोळे अत्यंत सुंदर असणारा. बघा, डोळे हे सुद्धा स्वरूपाचं लक्षण आहे बरं का, लक्षात ठेवा. डोळ्याची काळजी घ्यावी लागते. ज्याचे डोळे सुंदर आहेत तो दिसायला सुंदर दिसतोय. डोळे हे त्याचं उपलक्षण आहे सुंदरतेचं. बघा, पण लोक काय म्हणतात, का हो डोळे लाल दिसायलेत तुमचे, म्हणतो का ना माणूस. आता डोळे का लाल होतेत सांगायला वेळ नाही, पण डोळे हे सुद्धा एक भूषण आहे, लक्षण आहे. आणि मग भगवान परमात्मा अगदी देखणा आहे, सुंदर आहे, ज्याला पाहिल्यानंतर वेड लागतं असा सुंदर देखणा. आणि तो परमात्मा पाहिल्यानंतर तुकोबाऱ्या म्हणतात, ए देवा, ए हरी, या भगवान परमात्म्याच्या या स्वरूपावरती माझी वृत्ती आता काय कर, स्थिर कर, स्थिर कर. वृत्ती एकदा स्थिर झाली की मानवी जीवनातला परमार्थ सफल होत असतो. सफल विठाला प्रपंच करत असताना प्रपंच हा कृतीचा असतो. वाक्य पुन्हा ऐका, प्रपंच हा कृतीचा असतो आणि परमार्थ हा वृत्तीचा असतो. विठ्ठला व्यवहारामध्ये कृती चालते, पण परमार्थामध्ये मात्र वृत्ती महत्वाची आहे. वृत्ती महत्वाची आहे. परमार्थ हा वृत्तीवर होतो आणि वृत्ती भगवान परमात्म्याच्या चरणावरती, भगवान परमात्म्याच्या स्वरूपावरती विराजमान राहावी. आता वृत्ती कशाला म्हणावं, काय म्हणावं, कोणकोणत्या वृत्ती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आता ह्यातले बहुतांशी लोक, सर्वांनी विचारसागर असेल, वृत्ती प्रभाकर असेल, असे प्रगाढ ज्ञानी ग्रंथ, विद्वान ग्रंथ सर्व ज्ञात आहेत. खरं तर आमच्या प्रीतम भैयाच्या समोर या गोष्टी बोलणं हे फार मोठं मुश्किलीचंच आहे. परंतु काय असतं, संदीपान बाबांचं एक वाक्य मला आठवतंय. बाबांनी असं सांगितलं होतं की आम्ही पाठशाळेमध्ये परीक्षा घेत असताना 4थ्या वर्षाच्या विद्यार्थ्याला बर्डन येतं बोलायचं. महात्मे समोर बसलेले असतात, काय बोलावं. मग बाबांनी सांगितलं, त्या विद्यार्थ्याला आम्ही असं सांगतो म्हटले की समोर बसलेले सगळे दगड आहेत असं समज आणि बोलायला चालू कर. त्याला ते ऊर्जा येते ना. आणि मग तसा आम्ही काहीतरी थोडासा प्रयत्न करतो. पण ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा, त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर झाली पाहिजे. आता वृत्ती म्हणजे काय, तर वृत्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ती विषयाचं प्रकाशन करणारे अंतकरणाची जी भावना आहे, त्या भावनेला वृत्ती असं म्हटलं जातं. बरोबर आहे. अंतकरणातली भावना की विषयाचं ज्ञान करून देणारी जी अंतकरणाची भावना आहे त्याला वृत्ती म्हटलं जातं. पण त्या वृत्तीमध्ये पुन्हा एक प्रमावृत्ती आहे आणि एक अप्रमावृत्ती आहे. प्रमावृत्ती कशाचं ज्ञान करून देते आणि अप्रमावृत्ती कशाचं ज्ञान करून देते, हा फार मोठा विषय आहे आणि संशोधनाचा, विचार करण्याचा, अभ्यासाचा विषय आहे. म्हणून प्रमावृत्ती आणि अप्रमावृत्ती, त्यामध्ये प्रमावृत्तीचा विषय आहे की ज्या वृत्तीनं भगवान परमात्म्याच्या स्वरूपा संबंधानं
एकाग्र होण्याची क्षमता निर्माण होते, तिचं नाव आहे प्रमावृत्ती. आणि ज्या वृत्तीनं मानवी जीवनाला विषय पाहिल्यानंतर वृत्ती विक्षेप पावते, वृत्ती त्या विषयाकडे धावते, त्याला म्हणा अप्रमावृत्ती. म्हणून वृत्ती भगवान परमात्म्याच्या चरणावर स्थित राहावी अशी जगद्गुरु तुकोबरायांनी प्रार्थना केली. कोणाकडे केली? हरी, हरी या नावानं. समचरण दृष्टी विटेवरी साजरी आणि तेथे माझे हरी वृत्ती राहो. हे हरी, माझी त्या ठिकाणी वृत्ती स्थिर व्हावी. आता हा हरी कोण आहे, काय प्रकार आहे? हरी हे संबोधन का घेतलं तुकोबरायांनी? त्याचं कारण असं आहे, श्रीमद भागवतामध्ये त्या 1000 वर्ष युद्ध चाललं होतं. कोणाचं? गजेंद्र आणि नकराचं. त्या ठिकाणी गजेंद्रानं प्रार्थना केली होती भगवान परमात्म्याला, हे देवा मला सोडव. जे नकराचे आणि गजेंद्राचं युद्ध होतं ते 1000 वर्ष होतं. त्या युद्धामध्ये एकाग्र झालेला गजेंद्र सोडवायचा आणि त्याला मोक्ष द्यायचा, याच्याकरता त्याच्या वृत्तीचं हरण करायचं होतं. याकरता भगवान परमात्म्याने हरिमेधा आणि हरिणी नावाच्या ऋषीच्या पोटी हरी हा अवतार घेतला आणि त्या अवतारामध्ये त्या गजेंद्राची वृत्ती हरण केली. मग आमची वृत्ती हरण करायची आहे, अनित्य पदार्थातून वृत्ती बाहेर काढायची आहे. अनेक नलगे माईक पदार्थ, माईक पदार्थातून बाहेर निघायचंय आणि शाश्वत पदार्थाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करायची. याच्याकरता तुकोबरायांनी हरी हे संबोधन वापरलं आणि हरीला प्रार्थना केली तुकोबरायांनी, देवा आमच्या जीवनामध्ये आम्हाला आता दुसरे कुठलेही पदार्थ नको. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्माधिक पदे दुःखाची, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित किंवा इथं पाठभेद आहे, येथे चित्त झनी जडो देश, असंही काही गात्यामध्ये दोन्हीचा अर्थ एकच आहे. तेथे दूषित झनी जडो देशी. तुकोबराने सांगितलं आम्हाला माईक पदार्थ नको आहेत. का नको आहेत? आता आपल्या सर्वांना माहीत आहे की माईक पदार्थ हे अल्प सुख देणारे आहेत, शाश्वत सुख माईक पदार्थापासून मिळत नाही. त्याला ज्ञानोबरायांची अर्धी ओवी सांगतो. काय करावी ती चित्री व फळे आतुशेन, कळस डिंबाचे झळाळ अशी ओवी आहे ती. एक मधला तुकडा मला आठवत नाही, पण काय करावी ती चित्री व फळ आतुशेन, की जे चित्रातली फळं असतात ते फळं खाण्याच्या उपयोगाचे नसतात, तद्वत माईक पदार्थाचा उपयोग नाही. तुकोबरायांना देवाने सांगितलं मग ब्रह्मपद घ्या, इंद्रपद घ्या. अहो तुकोबरायांना देवाने सांगितलं महाराज, अहो कलियुगामध्ये आता सत्तांतर करण्याकरता नुसते 4 जरी लोक घेऊन गेलं तरी सुद्धा पद मिळतंय, आणि तुम्ही ब्रह्मपद इंद्रपद. तुकोबराय म्हणले मला माहित आहे, 2च वर्षे दिल्यासारखं करते पुन्हा लगाम लावते पुढच्या वेळेला. आता हे कुछ तुम समजो हम समजो, काही तुमच्या लक्षात आला असेल काही माझ्या.
लक्षात घ्या, तुकोबरायांनी सांगितलं ब्रह्मपद जरी असलं तरी पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती मागारे मृत्यू लोका. बाबा ब्रह्मपद असलं आणि इंद्रपद जरी असलं आणि अनेक सुखाचे भोग असले तरी सुद्धा पुण्याचा क्षय झाला, पुण्य संपलं का खाली यावं लागतं. मग तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो ने दे पाप पुण्य, आम्हाला काहीच गरज नाही. मग ब्रह्मपदही नको आणि इंद्रपद सुद्धा नको. आणि न लगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा. देवा अर्थ नाम इच्छा, तला रफार आहे बरं का. इथं थ घेतला का पैसा अर्थ होतो आणि त घेतला का इच्छा अर्थ होते. मग तवर रफार अर्थ. मग अर्थ नको देवा, इथं माझी इच्छा नको. कुठं? माईक पदार्थावर. मग ब्रह्मादिक पद ते तर दुःखच आहे, दुःखाची शिराणी आहे. मग ब्रह्मपदही नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते ते दूषित जणी जडो दिशी. तुकोबरायांना विचारलं, का हो महाराज? तुकोबरायांनी शेवटच्या चरणात, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा भर, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा भर, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा भर, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा भर. जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत, आणि न लगे माईक पदार्थ, आणि न लगे माईक पदार्थ. ते माझे अर्थ ते माझे अर्पण देवा, ते माझे अर्पण देवा, आणि न लगे माईक पदार्थ, आणि न लगे माईक पदार्थ, माईक पदार्थ. तुकोबराय अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये गोड उत्तर देतात. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. कशाचं वर्म कळलं? जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्म आणि धर्म ह्या सुद्धा गोष्टी काय आहेत? नाशमानच आहेत. याचं आम्हाला वर्म कळलं. वर्म इथला सगळ्यात महत्वाचा शब्द जर काय असेल तर वर्म हा शब्द फार महत्वाचा. कारण वर्म एवढं महत्वाचं असतं महाराज. बघा तुम्ही, किती जरी मोठा डॉक्टर असेल, किती जरी विद्वान असेल, तर सगळ्यात अगोदर पेशंटला काय विचारतो? तुम्हाला काय होतंय विचारतो का नाही?
ज्या वेळेला रोगी सांगतो की माझं पोट दुखतंय, माझं डोकं दुखतंय, माझा हात दुखतो, माझी पाठ दुखते, त्यानंतर त्यांच्या बुद्धीचा कस लागतो की त्याची कारणं शोधायला का आणि कशा करता. पण जोपर्यंत रोगी सांगत नाही तोपर्यंत डॉक्टरांना कळत नाही. अगोदर रोग्यानं सांगावं लागतं. काय सांगावं लागतं? वर्म सांगावं लागतं. वर्म वर्म कळालं का मग कळतं. मग वर्म पारमार्थाचं कळलं पाहिजे. काय वर्म आहे ऐका. एक 2च मिनिटात दृष्टांत सांगतो आणि सेवा समाप्त करतो. ऐका. एक व्यापारी होता. व्यापाऱ्याचा धर्म होता. व्यापाऱ्यानं घोड्याचा व्यापार करायचा. काय करायचं? घोड्याचा व्यापार. आणि घोड्याचा व्यापार करत असताना त्याला 3 मुलं होते. मग 3 मुलामध्ये एक नोकरीला होता, एक व्यापार करत होता आणि एक शेती करत होता. शेती करत होता, एक व्यापार करत होता आणि एक नोकरी करत होता. वडील थकले आणि थकल्यानंतर आयुष्याची कमाई. आता काय असतो, शेतकरी असेल, व्यापारी असेल, एखादा गोरगरीब असेल, कमवून कमवून मला सांगा काय कमवतो. प्रामाणिकपणानं जीवन जगायचं असेल तर कपडा, रोटी और मकान याच्यापेक्षा काय फार कमवणं शक्य नसतं बरं का. व्यापारी काय कमवणार आहे. वय झालं, एकंदरीत घोड्याचा व्यापार करता 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 वयाच्या अखेरीला त्याच्या दावणीला 17 घोडे राहिले. किती घोडे राहिले? 17 घोडे राहिले. आणि मग पोराला सांगितलं, पोराव आता माझं काय खरं नाही. मग आता माझं वय झालं बाबा, पटकन आता काय करा, एखादा स्टॅम्प पेपर आणा, वाटणीपत्र लिहा आणि तुमची इस्टेट तुमच्या नावानं करून घ्या. आता ती थोरल्याला फार उत्सुकता, पटकन पेपर आणला आणि लगेच स्टॅम्प केला. का केला एवढ्या लवकर? वेळ संपली ना. वेळ संपली. पटकन स्टॅम्प केला आणि स्टॅम्प केल्यानंतर बाबाला विचारलं, बाबा सांगा म्हणले आता काय लिहायचं. बाबांनी सांगितलं, एक काम करा म्हटले, आता तुला नोकरी आहे, मधवा व्यापार करतोय आणि धाकटा शेतकरी आहे. मग आता घोडे किती आहेत म्हटले दावणीला. त्यांनी सांगितलं, आता घोडे फक्त 17च आहेत दावणीला. म्हटलं बर, एक काम कर म्हटले, आता थोरल्याला नोकरी आहे, मग थोरल्याच्या हिश्याला 9वा भाग द्या म्हटलं. लिहिला स्टॅम्प. व थोरल्याच्या हिश्याला 9वा भाग, मधव्याला 3रा भाग द्या म्हटले आणि धाकट्याला 2रा भाग द्या म्हटले. स्टॅम्प लिहिला आणि स्टॅम्प लिहिल्यानंतर नमो नमो ताबडतोब तेवढं ते बाबा वैकुंठवासी झाले. स्टॅम्प पेपर लिहिलेला होता, वैकुंठवासी झाले. 10-12 दिवस झाल्यानंतर सुतक संपलं आणि सुतक संपल्यानंतर लोकांना सवय असते बघा, त्या सुनाबाळांना त्या म्हातारीची पिटी उचकायची आणि पोराली म्हातारीचे कागद हुडकायचे, कुठं काय. मग बघितलं ती गेल्या 10 वर्षापूर्वी स्टॅम्प केला होता. स्टॅम्प काढला, वाचला, बसली पंचायत, पाहुणे रावळे आलेले आणि पाहुणे रावळ्यांनी सगळं वाचून पाहिल्यानंतर सांगितलं, थोरला मुलगा नोकरीला असल्या कारणानं त्याला 9वा भाग देण्यात यावा, 2रा व्यापारी असल्या कारणानं त्याला 3रा भाग देण्यात यावा आणि 3रा शेतकरी असल्या कारणानं त्याला 2रा भाग देण्यात यावा. आले पाटील आले, पोलीस पाटील आले, सगळी पंच मंडळी आली आणि स्टॅम्प वाचला आणि पोराला विचारलं, पोराव घोडे किती आहेत म्हटले. पोराने सांगितलं 17 घोडे आहेत म्हणे. आता 17 घोड्याला 9वा भाग काढायचा, कसा काढायचा सांगा बरं. 17ला 9 भाग जातोय का? बरं आता ते घोडे आहेत का 1.25 पाऊण काय करा येतंय का त्याचं? बरं करता येत नाही. आणि वडील वारल्यानंतर कोणाचं कमी जास्त घ्यायची तयारी आहे का? थोरल्याला 2 जास्त द्या, धाकट्याला काहीच तयारी नाही. मग आडला ना सगळा व्यापार, थक्क झाले. पाहुणे रावळे शांत, कुणी कुणाला कमी घ्या म्हणायचं. मग खिन्न झाले, बसले. दुपारची वेळ, साधू आले. साधू घोड्यावर आले. दुपारची वेळ होती, ऊन झालं होतं. साधूनी घोडं उभा केलं आणि जवळ गेले. का रे म्हणले एवढे शांत का बसले? त्याने हकीकत सांगितली. वडील गेलेत म्हटले, सुतक संपलंय, 17 घोडे आहेत, वाटणीपत्र चालू आहे. वाटणीपत्रामध्ये असे भाग द्यायला सांगितलेत वडिलांनी. थोरल्याला 9वा द्यायचा आहे, 2ऱ्याला 6वा द्यायचा आहे, 3ऱ्याला 2रा द्यायचा आहे. भाग जात नाही म्हटले. घोडे 17 आहेत. साधू दयाळू, देखे पुढीलाचे ओझेन आपल्या माता घ्यायचे. बांधलं साधूनं घोडं त्यांच्यात. माझं घोडं बांधा म्हणले त्याच्यात.
बांधलं घोडं त्यांच्या 17च्या घोड्याच्या दावणीला. आता किती घोडे झाले पटापट सांगा मला, सोडायचं लवकर. किती झाले? 18 घोडे झाले. 17 पहिले आणि साधूचा एक. किती झाले? घाला भाग आता पटापटा. थोरल्याचा 9वा भाग काढा. किती झाले? 9 दोन्ही 18. थोरल्याला किती गेले? 2 गेले. सर तुम्ही जर गणित करा. जाधव सर. थोरल्याला दिले 2 पटकरनं. मधवा होता, मधव्याला 3रा भाग द्यायचा आहे. घाला 18चा भाग 3रा. किती झाले? 6 18. दिले 6. बघा गणित करा. किती झाले? थोरल्याचे 2, मधव्याचे 6. किती झाले? 8 झाले. आता राहिला 3रा. 3ऱ्याला 2रा भाग द्यायचा आहे. किती दिले? 2रा भाग द्यायचा 18चा. 9 दोन्ही 18. करा गणित. 2 + 6 + 9 किती झाले? 6 + 2 8 + 9 16 + 1 17. 18वा साधू घेऊन गेले. अलग लक्षात. याच्यासाठी शासन 5G काढायलंय. रेंज आली पाहिजे पटकन. ऐका, मुद्दा इतकाच आहे. साधूनी भाग घातला आणि घोडा साधूचा घेऊन गेले. तद्वत परमार्थ जीवनामध्ये परमार्थाचं वर्म कळालं पाहिजे. काय वर्म आहे परमार्थाचं? परमार्थाचं वर्म एकच आहे. सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे अंतकरण शुद्धी. सर्व ग्रंथाचा प्रयत्न जर काय असेल तर साधकाचं अंतकरण शुद्ध झालं पाहिजे. एवढ्या एकच प्रयत्नासाठी परमार्थात वृत्ती अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा जी प्रार्थना जगद्गुरु तुकोबरायांनी हरीला केली, ए हरी वृत्ती स्थिर व्हावी, ती वृत्ती तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा उर्वरित आयुष्यात स्थिर व्हावी. आणि तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावा. जी इष्टाची प्राप्ती आहे ती इष्टाची प्राप्ती तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावी. एवढीच एक सदिच्छा भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण करू आणि थांबू. कारण आज पहिला दिवस आहे. आणि पहिला दिवस म्हटलं की आम्ही लहान असताना, मेत्रे साहेब, आम्ही लहान असताना खेळायचं. आणि खेळताना काय व्हायचं? गोट्या खेळायला का पहिल्यांदा लगे नेम लागायचा नाही. गुटी हुकायची. मग हुकल्यानंतर ती काही समाधान वाटायचं नाही. मग ते पोराली म्हणायचे, पहिला डाव भूताचा असतंय रे, पहिला डाव भूताचा असतंय. म्हणजे पहिला डाव गृहीत धरायचा नाही. तसं तुम्हा सर्वांच्या चरणावर हे शब्द ब्रह्म समर्पित करत असताना पहिला डाव आता ही समजला तरी मला काही फरक पडणार नाही. कारण नाही मज ज्ञान नेनोबा साधन करी तो भजन भोळ्या भावे. या न्यायानं वाडवडिलांची परंपरा सांभाळावी या उदात्त हेतून परमार्थ करणार आम्ही आहे.